वर्षाचा घोडा झाला तुझा पूर्ण. अरे हाय हॅलो सर्वांना माझा नमस्कार. आज वाढदिवसाचं सेलिब्रेशन म्हणजेच खूप धावपळ आली दिवसभराची. तर आज काय मेनू बनवणार आहे वाढदिवसाचं तेही मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची उत्तर पूजाही करायची आहे. तर मार्केटमधून मी बुधवारी साचे आणलेले होते. तर आज धावपळ होती तर हाताने रांगोळी न काढता डायरेक्ट साच्यानेच काढली आणि छान दिसत होते काहीतरी वेगळं. तर मी जी पूजा मांडणी केली होती ना तर तिथेही त्यानेच रांगोळी काढलेली होती. तर खूप सुंदर दिसत होती आणि सगळी सकाळची कामे आवरून गेलेली होते. तर टिफिनलाही आज काहीतरी वेगळं बनवून द्यायचं चाललेलं होतं. तर आधीला छान असं नूडल्स बनवून दिलेले. म्हटलं चला कधीतरी भाजी चपाती देण्यापेक्षा म्हणजे आज त्याचा वाढदिवस होता म्हणून त्याला नाराज नको करायला म्हणून मग नूडल्स बनवून दिलेले. आणि मग क्लासमधल्या मुलांना, बसमधल्या मुलांना आणि टीचर्सला सगळ्यांना चॉकलेट्स न्यायचे होते. तर साधारण म्हणजे मला 3 बॉक्स चॉकलेट्सचे आणावं लागले. तर त्याला 3 बॉक्स दिलेले. कारण बसमध्ये किती नाही म्हटलं तरी 40-45 हे मुलं असतात. एका क्लासमध्ये 30-35 मुलं असतात, टीचर्स असतात. तर असे मी 3 बॉक्स दिलेले. तर म्हटलं ठीक आहे चालेल. काय होतं की ही फक्त एक आपली आठवण राहते आणि आपण वय हे माणसाचं भरभर वाढत जातं आणि काही गोष्टी जर आत्ता जर नाही केल्या ना तर मग पुढे आपल्या ते मनाला लागते की बाबा आपल्याकडं होतं तरीही आपण त्या गोष्टी केल्या नाही. तर ही वेळ नको यायला किंवा आपल्याला कुठेतरी वाईट वाटायला नको की आपल्याकडून आपल्या मुलाची ही गोष्ट झाली नाही म्हणून हे खरं तर एवढा खटाटोप असतो. तर एक आणि वय जसं जसं वाढत जाते ना तर माणसाच्या छोट्या छोट्या गोष्टी ना हे बड्डे वगैरे सेलिब्रेशन मग ते नंतर मुलं पाहिजे तसं सगळ्या मुलांना बोलून असं करत नाही. तर म्हटलं आपल्या जो गोष्टी झाल्या नाही प्रत्येक आईवडिलाला हेच वाटत असते की आपल्याला ज्या गोष्टी झाल्या नाही किंवा आपल्याला त्या भेटल्या नाही त्या आपल्या मुलांना सगळ्या गोष्टी भेटावं हाच आपला हेतू असतो आणि हाच एक उद्देश असतो. तर त्यासाठी मग त्याला चॉकलेट्स दिलेले. तर मग छान असं सकाळचे सगळे कामे आवरून घेतलेले. तर उत्तर पूजा करायची होती आणि आज खरं तर देवपूजाही झालेली नाही कारण मी ही सगळी पूजेची मांडणी देवघरात केलेली होती. त्याच्यामुळे बसायला आणि उठायला जरा प्रॉब्लेम येत होता. तर म्हणून म्हटलं पहिलं उत्तर पूजा करून घेते सगळी आणि मग त्यानंतर मग देवपूजा करेल. तर उत्तर पूजा करून घेतल्याच्या नंतर देवपूजाही छान केली. तर गॅलरी सकाळी म्हणजे फुल आलेलं नव्हतं, कळीच होती. तर मी ह्या फुलाची काल वाट बघत होते पण ते काल काही उमललं नाही. तर आज उमललं तर मला ते तोडून घ्यावंसं वाटलं आणि ते स्वामींच्या चरणी अर्पण करायला घेतलेलं. कारण मला हे फूल बघितलं ना एकदम प्रसन्न वाटतं आणि ते खूप छोटंसं आहे पण त्याला एवढे 2-2, 3-3 कळ्या लगेच येतात आणि खूप सुंदर फूल हे उमलतं. सकाळची सगळी कामे पटापट आवरून घेतलेली होती आणि साधारण 4 वाजता आमचं ठरलेलं की वडापाव बनवायचा. नाहीतर कालपासून हेच डोक्यात होतं की पावभाजी बनवायची कारण आधीला पावभाजी खूप आवडते त्याच्यामुळे. तर फायनली शेवटी बाबा होते घरी आणि बाबा हे वडापाव बनवण्यात एक्सपर्ट आहे. खूप सुंदर वडे बनवतात ते. तर त्याचेच फायनली म्हणजे वडापावच बनवायचं ठरवलं. तर साधारण आम्ही 30 मुलं होते. तर फॅमिली पकडून म्हणजे आम्ही शेजारचे असं पकडून साधारण मी 2 किलो हे बटाटे घेतलेले आणि 2 किलो बटाटे बॉईल केलेले छान. तर त्याला तडका हा सगळी प्रोसेस ही बाबांनी सांगितलं त्यानुसारच आम्ही केलं. म्हणजे ते सांगायचे आणि आम्ही बाकीचे कामं करायचे. तर आपल्यालाही एवढं पटापट होत नाही एवढं त्यांना त्या गोष्टी पटापट होता. तर ते काल आलेले होते आणि जायचं होतं त्यांना पण त्यांना सांगितलं की आधीचा वाढदिवस आहे तर तुम्ही थांबा. तर ते बोलले की हो मी थांबतो आणि मीच वडेपाव बनवतो. म्हटलं ठीक आहे चालेल तुम्हाला आवडते ना तर तुम्ही करा. तर त्यांनी नातवासाठी एवढे म्हणजे त्याला का आवडतं आणि नातवासाठी काय नाही ते बाबा करायला तयार असतात. तर त्यांनी मार्केटला म्हणजे
कल्याणला जाऊन उल्हासनगरला जाऊन त्यांनी कचोरी आणलेली, त्याच्यासाठी वेपर्स आणलेले, म्हणजे फरसाण आणलेलं, जेवढं काही मला साहित्य लागणार होतं ना तर त्याप्रमाणे ते सगळं तिथून वाढदिवसासाठी घेऊन आले. त्यांचंही काम होतं तिथे, तर येता येता घेऊन आलेले, कारण तिथे भरपूर प्रमाणात स्वस्त आणि क्वालिटी भेटते. तर त्यांनी मला शेवटी म्हणजे शेवटचा जो घाणा होता तर तो त्यांनी मला सोडायला लावलेला. तर त्यांनी म्हणजे कसं सोडता, जसं आपल्या हाताचे ठसे उमटता ना तर ते उमटणार नाही याची काळजी कशी घ्यायची हे त्यांनी मला शिकवलेलं. तर मग छान असे वडे सगळे आमचे तळून झालेले. तर साधारण म्हणजे 1.5 तास लागला आम्हाला हे 60 वडे तळायला. तर वडे वगैरे तळून घेतलेली, सगळी तयारी करून घेतलेली, कारण मुलं आले की गोंधळ होतो आणि भरपूर मुलं आहे, छोटे छोटे मुलं आहे, काही मग एवढे मोठाले मुलं नाही, आणि लहान मुलं असले की त्यांचा गोंधळ हा भरपूर असतो. तर सगळी तयारी छान अशी एका किचनवरती सगळं करून घेतलेलं. तर सिक्वेन्स वाईज लावून ठेवलेलं, म्हणजे मग प्लेट भरायला गेलं की पटापट हे झालं की ते झालं की हे, यानुसार आपण सगळी व्यवस्था करून घेतलेली. तर इथे केक हा आणलेला. तर साधारण म्हणजे केक मला कालच ऑर्डर दिलेली होती आणि आज हा मला तयार करून भेटलेला, कारण 1 किलोचा जर केक घ्यायचा असेल तर ऑर्डर द्यावं लागते. म्हणजे कारण बऱ्याचशा शॉपमध्ये 1 किलोचा केक हा विकला जात नाही, जशी ऑर्डर येईल ना त्याप्रमाणे ते केक बनवता. तर अर्धा किलोचा केक हा सहज इझिली मिळून जातो, परंतु 1 किलोच्या केकला मग त्यांना ऑर्डरच द्यावी लागते. सगळे चिल्ले पिल्ले 7:30 वाजता आलेले आणि सगळे शूटिंग काढताना एवढे लाजत होते. सगळ्यांनी छान असं औक्षण केलं. तर आम्ही म्हणजे घरातलेच सगळे होते, छोटे छोटे मुलं आणि शेजारच्या भाभी, बाहेरच्या कोणाला बोलवलेलं नव्हतं आणि मैत्रिणींनाही बोलवलं नव्हतं, कारण मुलांमध्येच बड्डे करायचा होता. आणि आजच्या दिवशी माझ्या एका मैत्रिणीचाही बड्डे होता. तर तिचा वाढदिवस आम्ही 2-3 दिवसांनी साजरा करणार होतो, कारण सगळे छोटाले मुलं आणि मीही बिझी होते, त्यामुळं आमचं थोडंसं तो वाढदिवस साजरा करायचा 2 दिवसांनी ठरलेलं, कारण तिलाही बाहेर जायचं होतं. आणि मार्क्स लेट्स सेट गो से चीज हॅपी बर्थडे आदी दादा. थँक्यू 12 वर्षाचा घोडा झाला तुझा मुलगा. हा
थांबा बाबा, अरे वा. थांबा थांबा. तू ये ना. हॅपी बर्थडे दादा. अरे बाबा. बस तिथे. ये खोल के देख ना. तिकडे घे. काय घाल दादा आता. आवडलं मस्त. असं तर नाही तर. असं ना. आवडलं का? किती वाजले? अरे 9:15. बाबाला थँक्यू बोल. बाबा दादा बाबाची पाय पडलं का तू? छान असा वाढदिवस साजरा झाला आणि आतुरता होती ती जे काही गिफ्ट आले ना ते खोलून बघण्याचं. कारण मुलांचा हाच हेतू असतो की वाढदिवस साजरा झाला की मला काही गिफ्ट आलं आणि ते कधी मी खोलून बघेल अशी उत्सुकता दोघांनाही लागलेली. तर म्हटलं एकदा जेवण वगैरे करून घेऊया आणि मग निवांत तुम्हाला रात्रभर खोलत बसायचं तर तुम्ही बघू शकता. अरे खोल ना तू. एक खोल, तिला एक खोल दे. जाऊ दे फाट.